सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली बँकेच्या मल्लेवाडी या नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्याला आमदार जयंत पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे, खासदार विशालदादा पाटील, माजी आमदार, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तज्ज्ञ संचालक मनोजबाबा शिंदे, जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती स्नेहल मोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, जिल्हा परिषदेच्या सदस्य अस्मिता होनमोरे, मिरज पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर, भास्कर शिंदे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, बेडकचे सरपंच उमेशभाऊ पाटील, लिंगणूरचे सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील, मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी तसेच मल्लेवाडी गावातील सर्व नागरिक व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील यांनी बाळासाहेब होनमोरे यांचं कौतुक केले व म्हणाले की बाळासाहेब होनमोरे यांनी मल्लेवाडी गावामध्ये जिल्हा बँकेची शाखा आणण्यासाठी फार चांगले प्रयत्न केले। तसेच खासदार विशालदादा पाटील म्हणाले, बाळासाहेब होनमोरे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक मल्लेवाडीला यायलाच पाहिजे, यांच्यासाठी माझा पिच्छा सोडला नाही। आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी बाळासाहेब होनमोरे यांना जिल्हा मध्यवर्ती बँक मल्लेवाडी आणण्यासाठी जे प्रयत्न केले ते खरोखरच चांगले प्रयत्न आहेत असं सांगण्यात आलंय। आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मल्लेवाडी सारख्या एका लहान गावामध्ये आज शाखा उघडून प्रवेश करण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलंय। मला जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांना ज्यावेळी 10 शाखा वाटायला संधी मिळाली त्यावेळी बाळासाहेब होनमोरेंच्या पुढाकाराने मल्लेवाडीचा आग्रह धरल्यावर मल्लेवाडीसारख्या छोट्या गावात त्यांनी शाखा देण्याचा निर्णय केला आणि म्हणून आजचा हा सोहळा या ठिकाणी होतो। ज्या ठिकाणी बँकेची व्यवस्था नाही, दुसऱ्या कुठल्या बँकेची सोय नाही, अशा ठिकाणी आज एक जिल्हा मध्यवर्ती बँकेसारखी सक्षम संस्था इथं आली। मला खात्री आहे की मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अनेक वेगळ्या कारणासाठी कर्ज देताना इथला सगळा पंचक्रोशीतला माणूस जो बँकेकडे जातो तो आज या शाखेकडे येऊन आपल्या सगळ्या सेवा घेईल। जिल्हा मध्यवर्ती बँकेने मित्रांनो मागच्या काळात बरीच प्रगती केलेली आहे। आपल्या एकट्या तालुक्यात जवळपास मला वाटतं 31 मार्चला 2456 कोटीच्या ठेवी आपण मिरज तालुक्यातनं जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवलेले आहे। म्हणजे लोकांचाही ओढा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे फार चांगला आहे आपल्या तालुक्यामध्ये। आणि कर्जाचं प्रमाणही 24,2656 कोटीचे ठेवी आणि 1219 कोटीचे म्हणजे 50% आपण कर्ज त्यातलं देतो आणि आपल्या तालुक्यातली 50% लोक 50% रक्कम तालुक्यातल्या लोकांच्या हितासाठी या तालुक्यात वाटली जाते। NPA प्रमाण थोडंसं आहे, 101 कोटी, मागच्या वेळी ते 95 कोटी होतं। आणि तालुक्याची वसुलीची टक्केवारी जी आहे ती मार्च 2023ला 91.67% होती। मग इलेक्शन आलं, सगळ्याच पार्ट्या भाषणं करायला लागले की आम्ही आल्यावर सत्तेत कर्जमाफी देऊ 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 देऊ। लोकांनी खरंच सगळ्यांची भाषणं खरी वाटली आणि लोकांनी जरा कर्ज भरायचं कमी केलं। 91%चं प्रमाण 76% आलं। परत मागच्या वर्षी तेच प्रमाण राहिलं 76%। आणि मार्च 26ला खाडे साहेबांच्या पक्षाचा जरा अंदाज आला सगळ्यांना आणि मग कुणीच पैसे भरले नाहीत आणि 36.93% वसुली आली। म्हणजे लोकांनी खाडे साहेबांच्यावर विश्वास टाकला की खाडे साहेब आपल्याला आता कर्जमाफी मिळवून देणार आणि म्हणून जवळपास 64% लोकांनी किंवा 63% लोकांनी खाडे साहेब तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे की आपण पैसे देणारच आहे। तुम्ही आता CM साहेबांनी घोषणाच केलेली आहे। 64% लोकांनी आपल्याला हे कर्जमाफी मिळणार हा विश्वास दाखवलेला आहे।
ती कर्जमाफी लवकर मिळाली तर हे पैसे बँकेचे वसूल होतील आणि मला विश्वास आहे की आता महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणाच केलेली आहे त्याप्रमाणे बजेटमध्ये, त्यामुळं पडताळणी होऊन आपल्या कर्जमाफीतला बराचसा वाटा हा बँकेला येऊन बँकेत जी वसुलीचं प्रमाण कमी आहे ते पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. आज मी ही आकडेवारी सांगण्याची आवश्यकता यासाठी आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मिरज तालुका, वाळवे तालुका, तासगाव तालुका या 3 तालुक्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये या बँकेशी संपर्क आणि सेवा या 3 तालुक्यात चांगली मिळते आणि संस्थाही फार आहे. मग जत असेल, तिकडं पलूस आणि कडेपूर असेल, शिराळा तालुका असेल मानसिंग भाऊंचा, या सगळ्या तालुक्यामध्ये आज सर्व संस्थांना आणि शेतकऱ्यांना मदत करणारी एक मोठी संस्था म्हणून या संस्थेकडे बघता बघता आजच सकाळी आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 100 वर्ष पूर्ण झाली याचा सोहळा, अनेक कार्यक्रम होणार आहेत वर्षभरात, पण आज कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने एक सोहळा झाला. 10,000 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने. आणि खाडेसाहेब, जिल्ह्यात महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि आपली बँक जिल्हा सांगली जिल्हा, नाशिकचा तर विषय जरा संपलेलाच आहे, ते बंदच आहे बँक, पण प्रॉब्लेम आहेत त्यात. पण इकडच्या ज्या 6 बँका आहेत या बँकेच्या मध्ये पुणे जिल्ह्यात गेला तर 2200 का 2300 गाव आहेत. तुम्ही सोलापूर जिल्ह्यात गेला, सातारा जिल्ह्यात गेला, नगर जिल्ह्यात गेला तरी एवढीच गाव आहेत. सातारा त्यातल्या त्यात कमी, पण सोलापूर, नगर, पुणे, त्यानंतर खालोखाल कोल्हापूर, मग सातारा आणि मग आपल्या बँकेचा नंबर संख्येत लागतो. क्षेत्रफळाने कमी असणारा जिल्हा, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 1400 आणि 1600 आणि 2200 गावं असताना आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त 720-722 गावं असताना, शाखा कमी असताना, या जिल्ह्यातल्या ठेवी, या जिल्ह्यातले कर्ज, या जिल्ह्यातल्या वसुल्या, या जिल्ह्यातल्या NPA प्रमाण, हे सगळं जर काढलं तर या 6-7 जिल्ह्यात खाडेसाहेब टक्केवारीनं प्रमाण बघितलं तर मानसिंगराव नाईकांची बँक ही महाराष्ट्रात 1 नंबरची बँक आज झालेली आहे. एवढी उत्तम बँक मागच्या काळात चाललेली आणि जनतेने देखील हा विश्वास या बँकेवर टाकलेला आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की बाळासाहेब होनमोरेंनी एक मोठं काम गावात शाखा आणून केलं. या तालुक्यातले सगळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे संचालक आहेत, माननीय विशाल दादा असतील, मनोज बाबा असतील आणि अन्य जे कोणी संचालक आहेत, त्या सगळ्यांनी या प्रस्तावाला साथ दिली. पण बाळासाहेब होनमोरेंनी पुढाकार घेऊन या शाखेत ही शाखा इथं आणली. त्याचं स्वागत तुम्ही फार मोकळ्या मनानं, मोठेपणानं केलंय. बाळासाहेब होनमोरे हे माझे जवळचे कार्यकर्ते होते, माझा प्रचंड विश्वास त्यांच्यावर होता आणि त्यामुळं प्रत्येक वेळेला ही आरक्षित जागा आहे तरी बाळासाहेबांना द्यायची. हे आम्ही नवीन उमेदवारच हुडकायचो नाही, पण आता तुमच्या गडबडीमुळे आम्हाला तर नवीन उमेदवार हुडकायची पाळी आणताय का काय आम्हाला माहित नाही. कारण काय तर नियम 10 वर्षाचा झालेला, नाहीतर आम्ही बाळासाहेबांना कंटिन्यू करू शकतो, पण नियमच 10 वर्षाचा झालाय. त्यामुळे 10 वर्ष ज्यांना झालेली आहेत त्या 10 वर्ष झालेल्या संचालकांना पुढे कंटिन्यू करता येणार नाही, असा एक नियम आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आणि दिलीप वळसे पाटलांनी भेटून विनंती केली की हा नियम हा जिल्हा मध्यवर्ती बँकेंना लावू नका, कारण अनेक जिल्ह्यामध्ये काही ठराविक लोक ही पुन्हा पुन्हा निवडून येण्याची क्षमता असणारी आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की काय मार्ग निघतोय का बघतो म्हणून. अजून काही निघाला नाही, त्याला 1-2 महिने झाले. पण पुढच्या निवडणुकीच्या आधीपर्यंत जर नियमात काही बदल झाला तर ज्यांना 10 वर्ष पूर्ण झाली ते पुन्हा
पुढं कंटिन्यू करू शकतात. पण आजचा नियम असा आहे की 10 वर्षापेक्षा जास्त संचालकाने त्या पदावर राहू नये. आणि म्हणून या निमित्ताने या एका चांगल्या कार्यक्रमाला बाळासाहेबांनी आम्हा सगळ्यांना बोलवलं. बाळासाहेब कुठेही असलं तरी त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. आता असा लय प्रॉब्लेम झालेला आहे की लय प्रेम करणारे पलीकडे तुमच्याकडे आलेले आहेत. माझ्याशी सगळे चांगले संबंध असणारे बरीच लोक, विशाल दादांचं काम केलेली लोक, अशी सगळे दुसरीकडे गेलेले आहेत. काय आमची ऑब्जेक्शन नाही, पण सगळ्यांची व्यक्तिगत जिव्हाळा, कारण सहकारात पक्ष आम्ही मानत नाही. पक्ष वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण सहकारी संस्था आजपर्यंत स्वर्गीय वसंतराव दादा असताना पासून आपण चालवल्या. त्यामुळे पक्ष हा विषय या बँकेत कधीच आणलेला नाही, पुढेही आणणार नाही. पुढच्या वेळी आता निवडणूक आहेत, पुढच्या वेळेचं पॅनल पण बघा कसं सर्व समावेशक असणार आहे आमचं. का तर बँकेसाठी जो युक्त आणि आवश्यक आणि योग्य आहे अशा सगळ्यांनी बँकेत येऊन काम करणं आवश्यक आहे. आज या निमित्तानं बाळासाहेब ओनमोरे यांनी आम्हाला अतिशय जिव्हाळ्याने इथं आग्रहानं बोलवलं. आग्रहानं बोलवून त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य झालेल्या आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्याकडून उभ्या राहिल्या असत्या तर आम्ही सभापतीपद देऊ शकलो असतो. आमच्या मोरेताई तिथं पलीकडे आहेत, पण काय करणार, तर शेवटी सगळ्याच गोष्टी होत नाहीत. पण त्या एवढ्या लहान गावात जिल्हा परिषदेचं सदस्य, इतक्या लहान गावात उमेदवारी देणं हेही तसं अवघड. पण तुमच्या पक्षाने ते केलं, त्या निवडून आल्या आणि त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. पण आमच्या विशाल दादा लोकसभेचे उमेदवार असणार आहेत, पुढेही तेच असणार आहेत. त्यामुळे तुम्ही मागं लोकसभेला जे केलं तेच पुढच्या लोकसभेला करायचं, एवढं मात्र ठरवा. मला बोलवाल न बोलवाल, पण विरोधाचा भाग सोडून द्या. पण बाळासाहेब ओनमोरेंनी अतिशय जिव्हाळ्याने आम्हा सगळ्यांना बोलवलं. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. बाळासाहेबांनी काम 10 वर्षात बँकेत करत असताना मनमोकळेपणाने सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचं काम केलंय. आज तुम्ही आम्हा सर्व सोसायटीचे चेअरमन, सगळे सदस्य यांनी आमचं जिव्हाळ्याने स्वागत केलं. इथल्या ग्रामपंचायतीने केलं, सरपंच आणि त्यांचे सदस्य यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तुमच्या निमित्ताने एक कौतुकानं सांगितलं पाहिजे, हा रस्ता मी बघितला आणि मी आमदार साहेबांचं अभिनंदन केलं. खरंच चांगला रस्ता केला. म्हणजे टाकाला जाऊन मोगाट दडवणं बरोबर नाही, चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे लवकर आलो. बाळासाहेब ओनमोरे सांगायचे 5 मिनिटात मिरज सोडली की 5 मिनिटात इथे येते, असं माझ्या पीएशी बोलायचे. मी म्हटलं बाळासाहेबांचं राहू दे, 15-20 मिनिटं 25 मिनिटं लागतील. पण मी रस्ता जसा बघत आलो तेवढा स्पीडनं आम्ही इथं पोचलो की फार कमी वेळात माणूस आता मिरजेपासून इथं येतोय. आणि त्यामुळं एका चांगल्या रस्त्याचं देखील दर्शन या निमित्तानं झालं. खाडेसाहेब, आपण या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आलात. आपण पालकमंत्री देखील या जिल्ह्याचं असताना आम्हा सगळ्यांना योग्य न्याय दिलेला आहे, कधी अन्याय केलेला नाही. झालाच असेल अन्याय तर आमच्याकडून झाला असेल, पण तुमच्याकडून काय झालेलं नाही. पण खाडेसाहेब या कार्यक्रमाला आले, याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. सगळ्या मल्लेवाडीच्या आणि पंचक्रोशीतल्या सगळे मान्यवर कार्यकर्ते इथं आलेत, त्यांचेही आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. प्रथमतः मी इथला लोकप्रतिनिधी म्हणून मध्यज बँकेचे चेअरमन आमचे मनसिंगराव भाऊ यांचा आणि सर्व संचालक साहेब आपलंही मी प्रथमतः धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. गाव कोणाचं आहे, गाव तालुका कोणाचा आहे, त्याच्यापेक्षा इथं लोकप्रतिनिधी कोण आहे हे महत्वाचं ठरलं जातं. त्यामुळे तुमचे आभार मानणं माझं प्रथम कर्तव्य आहे. ह्या बँकेच्या ह्या शाखेनिमित्त निश्चितच ह्या पंचक्रोशीत लोकांना सगळ्यांना त्याचा लाभ होईल. शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी बँकेत जायचं तर इथली जवळची शाखा किंवा जिथं सभासद असेल नाही तर आपल्या मध्यवर्ती बँकेमध्ये जाऊन आपले व्यवहार करायला लागायचे. आणि त्या दृष्टिकोनातून ही बँक शेतकऱ्यासाठी एक मोठं एक भाग्य घेऊन आलेली ही बँक आता ही आपल्याला स्थापन झालेली आहे.
बाळासाहेबांनी बँक कशी आणली याचा उल्लेख खासदारांनी केला, आपणही केला. म्हणून खासदार साहेब आपलंही मी अभिनंदन करतो, साहेब आपलंही अभिनंदन करतो की आपण एका छोट्या गावाला एवढी बँक आपण दिली. बरीच गाव अशी बाकी आहेत की मोठी गाव पण बाकी आहेत, तिथं पण बँका नाही आहेत. पण खासदार साहेब 10 बँका दिल्यानंतर त्यातमधले एका संचालकाच्या गावाला बँक आपण दिली. संचालकच पाहिजे असं आहे का? दुसऱ्या ठिकाणी पण बँक द्यायला पाहिजे. तर पुढचा नंबर दुसऱ्या गावाला द्यायला की आम्हाला. एक तर प्रस्ताव मान्य झाला आणि ह्या दृष्टिकोनातून ही बँक करत असताना मगाशी सांगितलं की 10 वर्षाचाच कालावधी असतो. 10 वर्षानंतर परत कालावधी मिळेल का नाही अजून ते गुलदस्त्यात आहे. परत बाळासाहेब वनमोरे कायदा झाला तर बाळासाहेब वनमोरे आहेतच, आहे ना? हा, कायद्यात बदल झाला तर, नाही बदल झाला तर मग आहेच. कधीतरी चहा पाजा आम्हाला बँकेत, हा कधीतरी चहा पाजायला बोलवा ना आम्हाला. हा, आम्हाला यायला पाहिजे असं नाही, पण कधीतरी चहा प्यायला बोलवा. बँकेचं साहेबांनी वाचून दाखवलं की किती ठेवी आहेत, किती फायदे झाले, काय फायदे झाले. साहेब ही बँक शेतकऱ्याची बँक आहे आणि शेतकऱ्यासाठी राबणारी बँक दिसते. थोडी मला खंत वाटली आज पुराचे पुरारी पेपरमध्ये आज काय तर वाचलं मी थोडस, मला खंत वाटली ती. त्याच्या अगोदर एक गोष्ट घडलेली आहे तशीच, त्याचं मला वाटतं इन्क्वायरी चालू आहे सगळ्या. पण परत आणखीन तीच गोष्ट परत घडते असं त्यामध्ये अंदाजानं पत्रकारांनी लिहिलेलं आहे. आपण 8 वेळा मला वाटतं बजेट महाराष्ट्राचं म्हणले, 8 वेळा ना, 9 वेळा म्हणले, 11 वेळ झाले. त्यावेळी मी नव्हतो पण मागणं सोडलं मी, माझ्यापर्यंत मी हिसाब केला हो, आहे ना. म्हणजे आपण महाराष्ट्राचं बजेट मानता आणि काही गोष्टी अशा जर बँकेत घडत असतील तर आपण थोडं लक्ष देणं ही कळायची गरज आहे. ही बँक शेतकऱ्याची, ह्या दृष्टीकोन आपण निश्चितच प्रयत्न करावेत. आज या बँकेच्या मान्यवर म्हटलं की पक्षानं जो अलाउन्स केलं, मुख्यमंत्र्यांनी अलाउन्सिंग केलं, वसुली 37%, 72%, 73%, 37% आली. साहेब हे मेंटॅलिटी प्रेक्टिरायची नाही, त्यामुळे ते लोकांच्या मनात येतं, त्या पद्धतीने ते रचलं जातं. पण मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की कर्ज माफी होईल, किती तारखेपासून कशी होईल, किती पर्सेंटेज होईल याचा लवकरच निर्णय ह्या हप्त्यामध्ये या महिन्यामध्ये तुम्हाला मिळेल. त्यामुळे निश्चितच बँकेचं कर्ज परत लोक फिरतील आणि आपलं वसुली बऱ्याच एव्हरेजमध्ये पुढे जाईल. पण त्या दृष्टिकोनातून मला एक आग्रह करायचा आपल्याला, जसं आपण शेतकऱ्यांची वसुलीसाठी आपण आग्रह धरतो तसं बाकीच्या वसुलीसाठी पण आपण आग्रह धरावा. त्या वसुल्या जर केल्या तर बँक एकदम टॉपला जाईल. आता टॉपला आहे, बेटर आहे, ती बेस्ट होईल. ह्या दृष्टिकोन आपण प्रयत्न केला तर ते अभिमानास्पद राहील आपल्याला. आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या बँकेची वसुली जी आमची मल्लीवाडीची आपली बँक झाली, ह्या मल्लीवाडीची वसुली चांगल्या टक्क्यानं मिळेल आपल्याला. आज इथं म्हैसाचं पाणी आले, बांधाबांधाला पाणी गेले, बागा झालेल्या आहेत, उत्पन्न वाढलेलं आहे. त्यामुळे निश्चितच शेतकरी कर्ज घेतलेलं कर्ज फेरायला कधी नाही म्हणणार नाहीये, कंजूसपणा त्यात करणार नाहीये, ही मला सांगायचं आपल्याला. ह्या बँकेच्या दृष्टिकोनातून काम करत असताना आज आपण इथं आलात, निश्चितच रस्त्याबद्दल आपण बोललात. पण असे रस्ते आमच्या तालुक्यात सगळीकडे झालेले आहेत. मला कोणीही नागरिकांनी उठून बसावं आमचा रस्ता राहिला आहे. त्यामुळे मेन रस्ते झाले, गावाला गाव जोडणारे रस्ते झाले, पालन रस्ते आम्ही सुरू केलेले आहेत, वरवाडीचे रस्ते आम्ही सुरू केलेले आहेत. त्यामुळे रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण ह्यासाठी आम्ही भरपूर इथं आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे जनता, तुम्ही म्हणला मगाशी की माझी विश्वासातली माणसं आता माझ्या दुसरीकडे गेलेत, थोडा फरक पडणार आहे. त्यामुळे आपण काळजी करू नका. थोडासा फरक इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, विश्वास अविश्वास होत जातो. पण खरंच तुमच्यावर प्रेम करणारा मी गडी एक आहे. तुम्ही ते वाक्य वापरलं की तुम्ही पालकमंत्री असताना आम्हालाही कधी दुरावा दिला नाही आहे. आमच्याकडून दुरावा झाला असेल, पण भाऊ तुमच्याकडे पालकमंत्री असताना आम्हाला दुरावा झाला नाही आहे. हेच प्रेम आम्ही ते दाखवलं तुम्हाला.
तुम्ही आपला आहे आमचा आहे समोर दाखवला. त्यावेळी पक्ष बघितला नाही आम्ही. हा पक्ष बघायचा नसतो अशा वेळेला. म्हणजे ह्या सर्व गोष्टी बघत असताना निश्चितच तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करत असताना पालकमंत्री असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, सगळ्या लोकप्रतिनिधी निवडून झाल्यानंतर परत सगळं बाजूला ठेवून खांद्याला खांदा लावून जिल्ह्याचा विकास कसा होईल, तालुक्याचा विकास कसा होईल. मी म्हणत आहे ही सगळी जनता माझ्या तालुक्यातली नाही, जनता तुमची पण आहे, माझी पण आहे, विशाल दादांची पण आहे, बाकी सगळ्यांची थोडी 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 सगळी आहे. पण निवडणुकीच्या वेळी ती पारख करते कुणाला मतदान करायचं. बाळासाहेब वनवरे 3 वेळा माझ्यावर लढले, बरोबर आहे. आणि आता म्हटलं आता उमेदवार शोधायला लागेल तुम्हाला असं वाटलं. हा पण असं नव्हतं कधीच. आम्ही असं विरोधात लढलो पण पाहुणे होतो, पण कधी असं भाषणात उलट सुलट कधी आमचे शब्द कधी गेले नाहीत कुणाला. प्रेमान लढायचं, प्रेमान जायचं काम चालू झालं. आज मल्लेवाडीचं गाव बाळासाहेब वनमोहनचं आहे आणि ह्या गावात मी कसं काम करू असं मी कधी म्हटलं नाही. आज कोटी रुपये, करोड रुपये आज गावाला मी दिलेले आहेत, विकासासाठी कामासाठी दिलेले आहेत. बाळासाहेब आपण सरपंच बिरपंच यांना विचारा दिलेत का नाही पैसे. राजकारण आपण विकास पाहिजे. जी मतं आपल्याला पडतात त्या पदाचा माणसा जनता असते, जनतेसाठी आपण काम करणं काळाची गरज असते, त्या पद्धतीने आपण काम करतो. ह्या दृष्टिकोनातून पाटीलसाहेब 4 टर्म आम्ही इथं केल्या आणि ती पण चांगल्या मतदेखील आम्ही निवडून देत गेलो. मागल्या वेळी आपण चर्चा केली, मागल्या वेळी मी एकटा इकडं, तुम्ही सगळे तिकडं, सगळे मिळून ताकद लावली तुम्ही. पण भाजपचा मीच होतो या साईडला होतो. पण जनतेनं मला न्याय दिला. पक्षाला 96,000 मतं होती, 1,40,000 मतं झाली, मतं वाढली आणि माझी मतं जनतेच्या आशीर्वादानं 47,000 लीडनं मिळालं. ही जनता विकासाच्या बरोबर राहते. त्यामुळे विकास हा माध्यम धरून काम करत असताना आज एक मोठी वास्तू, मोठी बँक आपल्या सेवेसाठी इथं आपण दिली. त्याबद्दल मी सर्वांचं, संचालकाचं, चेअरमनचं, साहेब आपल्या सर्वांचं मी इथं धन्यवाद मानतो, आभार मानतो. निश्चित याचा उपयोग माझ्या जनतेला, माझ्या शेतकऱ्यांना होईल याची अपेक्षा व्यक्त करतो. आम्हाला सगळ्यांना इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो, आभार मानतो. बाळासाहेब परत एकदा तुमचं अभिनंदन करतो. त्या असंच गावासाठी करण्यापेक्षा तुम्ही बँकेचे संचालक आहात, बाकीच्या गावासाठी पण आहात. त्यामुळे बँकेत सुरुवात तुमच्या गावापासून केली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण आता इथून पुढे दुसऱ्या गावामध्ये पण आपण काम करायचं या दृष्टिकोनातून आपण काम करूया एवढंच मी आपल्याला सांगतो. आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्वजण जमलात, आभार मानतो. धन्यवाद.